नमस्कार, मी दीपक कांबळी आपल्यासमोर एक कथा सादर करतोय. कथेचं शीर्षक आहे प्रेमाचा सुगंध. पक्या म्हणजे प्रकाश राजाराम चव्हाण, चाळीतील हुशार मुलगा, गोरापान, सडसडीत उंच, अभ्यासात आणि खेळातही पहिला. शाळेत त्याने पहिला नंबर कधीच सोडला नव्हता. पक्याची घरची परिस्थिती बेताचीच होती. त्याचे वडील एका प्रिंटिंग प्रेसमध्ये मॅनेजर होते. त्यांचं वय वर्ष 55 होतं, पण आयुष्यभर मेहनत करून त्याचं शरीर मात्र दणकट होतं. ते गोरे, छान उंच होते. नेहमी सदरा लेंगा आणि टोपी असा त्यांचा पोशाख असायचा. पक्याची आई गृहिणी, शिलाई काम करून संसाराला हातभार लावायची. पक्या नोकरीला लागल्यानंतर त्याचे वडील रिटायर झाले. मग पक्याने आईलाही शिवणकाम बंद करायला लावलं. मशीन चालवून तिचा पायाचा गुडघा त्रास देत होता. पुढे पक्याचं लग्न झालं. पक्याची बायको मंत्रालयात क्लर्क होती. दोघांचा जोडा छान शोभत होता. आई वडीलही जबाबदारीतून सुटलो म्हणून खुश होते. पण लवकरच त्यांच्यावर मोठी जबाबदारी आली. पक्याला मुलगा झाला. ते आजी आजोबा झाले होते. घरात आनंदी आनंद होता. 3 महिन्यांसाठी उषा माहेरी गेली होती. पक्याचे आई वडील बाळाला बघून आले. बाळ पण पक्यासारखा छान गोरापान होता. बाळाचं बारसं झालं. त्याचं नाव अजिंक्य ठेवलं होतं. 3 महिन्यांनी उषा सासरी परत आली. 15 दिवसातच तिला ऑफिसला जायला लागणार होतं. पक्याची आई म्हणाली, तू काही काळजी करू नकोस. त्याला काय द्यायचं काय नाही याची यादी करून ठेव, बाकीचं आम्ही बघतो. सासूबाईच असं बोलल्यावर उषा निश्चिंत झाली होती. ती ऑफिसला रुजू झाली. हळूहळू बाळ मोठं झालं. त्याचं नाव जरी अजिंक्य असलं तरी तो पिंट्या या नावाने ओळखला जात होता. पिंट्या आजी आजोबांच्या शिस्तीत वाढला होता. तो मुळात बापासारखा हुशार होता आणि गुणी मुलगा होता. वर्गात त्याचा नेहमीच पहिला नंबर असायचा. चाळ्यातही त्याला एक चांगला मुलगा म्हणून गणलं जायचं. तो स्वभावाने खूप चांगला होता. सगळ्यांना मदत करण्यात तत्पर असायचा. आज पक्याने ऑफिसमधून येताना ब्लेझर इस्त्री करून आणला होता. उषानेही आपली खास ठेवणीतली साडी प्रेस करून आणली होती. निमित्त होतं, पिंट्या म्हणजे अजिंक्य 10वी शाळेत पहिला आला होता. शाळेत त्याचा सत्कार करण्यात येणार होता आणि त्यासोबत त्याच्या पालकांचाही सत्कार होता. आज पक्या आणि उषा दोघंही ऑफिसात भाव खाऊन गेले होते. युनियनच्या बोर्डावर अजिंक्य प्रकाश चव्हाण यांच्या अभिनंदनाची बातमी लिहिली होती. त्यामुळे सगळे भेटून पक्याचं अभिनंदन करत होते. तिकडे मंत्रालयात उषाच्या डिपार्टमेंटमध्ये सगळे तिला भेटायला आले होते. तिच्या काही मैत्रिणी आल्या होत्या. ट्रेन ग्रुपमध्येही दोघांचं अभिनंदन आणि कौतुक झालं होतं. इकडे चाळीतही आनंदी आनंद होता. सगळे घरी येऊन पिंट्याचं कौतुक करून गेले. काही जणांनी तर पुष्पगुच्छ आणले होते. नाक्यावर बोर्ड लावून पिंट्याचा मोठा फोटो लावून अभिनंदन असं लिहिण्यात आलं होतं. ऑफिसमधून घरी आल्यावर उषाने गोडाचा शिरा करून देवापुढे ठेवला. बाकीचा स्वयंपाक आईने म्हणजे सासूबाईंनी नेहमीप्रमाणे आधीच केला होता. जेवायला सगळे एकत्र जमले तेव्हा पिंट्या म्हणाला, मला तुम्हाला काही सांगायचंय. अरे बोल बिंदास, उद्या तुझा सत्कार आहे, त्या निमित्ताने आमचंही कौतुक होणार आहे, बोल तू. मला त्याबद्दलच बोलायचं आहे पप्पा. उद्या पालकांचा सत्कार आहे, आई वडिलांचा नाही. म्हणजे? पक्या आणि उषा एकत्रच म्हणाले. माफ करा पप्पा, मम्मी, माझे खरं पालक तर आजी आणि आजोबा आहेत. माझे बालपणापासूनचे संगोपन त्यांनीच केलं आहे. 10वीच्या परीक्षेवेळी आजी माझ्यासोबत रात्री जागायची, मला कॉफी करून द्यायची. आजोबा सेंटर शोधण्यापासून माझ्यासोबत होते. माझ्या यशाचे खरे हक्कदार तर ते आहेत, म्हणून उद्या सोबत सत्कारासाठी तेच असावेत असे मला वाटतं. तो असं बोलल्यावर घरात एकदम शांतता झाली. पिन ड्रॉप सायलेन्स. आजी आजोबा पक्या उषा सगळे थक्क झाले होते. कुणी काहीच बोलत नव्हतं. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. शेवटी आजोबा म्हणाले, अरे वेड्या, ते दोघं नोकरी करतात ते तुझ्यासाठीच ना, म्हणून त्यांना वेळ देता येत नाही. खरा त्यांचाच हक्क आहे, तू त्यांना घेऊन जा. हो बरोबर आहे, आजी म्हणाले. नाही पप्पा, पिंट्या म्हणतो तेच योग्य आहे. हो पप्पा, तेच योग्य आहे, उषाने री ओढली. आई तुम्ही आणि पप्पाच जाणार उद्या फायनल, उषाने डिक्लेअर करून टाकलं.
पिंट्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. आजी आजोबांच्या डोळ्यात अश्रू होते. पप्पा, पुढची पिढी नेहमीच हुशार असते, पक्या म्हणाला आणि सगळे हसले. दुसऱ्या दिवशी सकाळी पक्याने स्वतः ब्लेझर पप्पांना चढवला. थोडासा सैल होता, पण छान दिसत होता. उषाने आणलेला मोगऱ्याचा गजरा आईला माळला. मोगऱ्याबरोबर प्रेमाचा सुगंध सगळ्या घरात दरवळला. अशीही दोघांनी रजा घेतलीच होती. मग पक्या आणि उषाही त्या तिघांसोबत शाळेत जायला निघाले. चाळीतून निघताना सगळे पिंट्याला हात मिळवत होते. पक्या, उषा, आजोबा, आजी सगळ्यांचे खूर अभिमानाने भरून आले होते आणि डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते. पक्या आणि पिंट्या बाईकवरून आणि उषा आईबाबांना घेऊन टॅक्सीने निघाले. शाळेच्या गेटवर भव्य रांगोळी काढली होती. शाळेतली मुलं गणवेशात स्वागताला हजर होती. गुलाबांचं फूल देऊन सगळ्यांचं स्वागत करण्यात आलं. गेटमधून आत आल्यावर उजव्या हाताला हॉल होता. तिथे सत्काराचा कार्यक्रम होणार होता. मुलांनी या सर्वांना हॉलवर नेलं. हॉलच्या गेटवर मुख्याध्यापक स्वतः स्वागताला हजर होते. त्यांनी पक्या आणि उषाचं अभिनंदन केलं आणि त्यांना पहिल्या रांगेत बसण्याची विनंती केली. इतक्यात प्रकाशने मुख्याध्यापकाला बाजूला घेऊन परिस्थिती समजावली. त्यांच्याही डोळ्यात पाणी तरळलं. मिस्टर चव्हाण, यू आर लकी, इतकंच ते बोलू शकले. त्यांनी अजिंक्यच्या आजी आजोबांना पहिल्या रांगेत बसवलं आणि ते स्टेजवर गेले. त्यांनी छान प्रास्ताविक केलं. असे कार्यक्रम आपण का करतो? तर इथे बसलेले जे विद्यार्थी आहेत, जे आता शिकत आहेत, यांचा सत्कार पाहून त्यांना स्फूर्ती मिळावी. त्यांना वाटावं की आमचाही असाच सन्मान व्हायला हवा आणि आम्ही त्यासाठी मेहनत घ्यायला हवी. भाषणावर खूप टाळ्या वाजल्या. एकूण 3 लोकांचा सत्कार होता, जे शाळेत SSC परीक्षेत पहिले, दुसरे आणि तिसरे आले होते. सरांनी आधी 3ऱ्या क्रमांकाचं नाव घोषित केलं. तो मुलगा आणि त्याचे आईवडील स्टेजवर गेले. मुलाला एक स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देण्यात आला आणि त्याच्या आईवडिलांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार करताना सरांनी सांगितलं, मुलांच्या आईवडिलांचा सत्कार का, असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर मुलं जेवढी मेहनत घेतात तेवढीच किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त मेहनत मुलांच्या आईवडिलांना घ्यावी लागते. मग 2ऱ्या क्रमांकाचं नाव घोषित झालं. त्यांचा आणि त्याच्या आईवडिलांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सरांनी पुन्हा माईक हातात घेतला आणि सर म्हणाले, मित्र हो, आता आपण ज्या मुलाचा सत्कार करणार आहोत त्याच्याबद्दल तुम्हाला काही सांगण्यासाठी मी माईक हातात घेतला आहे. तो मुलगा कोण आहे तुम्हाला ठाऊक आहे? 1ली ते 10वीत त्याने कधीच पहिला क्रमांक सोडला नव्हता. इतकेच नाही, तर आज त्याने त्याच्या आईवडिलांऐवजी सत्कारांसाठी आपल्या आजी आजोबांना सोबत आणलं आहे. कारण त्याच्या म्हणण्यानुसार आईवडिलांपेक्षा जास्त मेहनत त्याच्या आजी आजोबांनी घेतली आहे. सरांनी असं म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला. सर पुढे म्हणाले, एवढंच नाही, त्याच्या आई वडिलांनीही ते मान्य केलं आणि ते स्वतः आजी आजोबांना घेऊन आले. आम्ही आजी आजोबांसोबत त्याच्या आई वडिलांचाही सत्कार करणार आहोत. सरांनी पहिल्या क्रमांकाचं नाव जाहीर केलं आणि सभागृहात जय जयकार झाला. आजी आजोबांना फार बरं वाटलं. त्यांना कुठेतरी मनात वाटत होतं की खरा सत्कार प्रकाश आणि उषाचाच व्हायला हवा. सरांनी त्यांची अडचण सोडवली. एकंदरीत प्रेमाचा सुगंध सगळीकडे दरवळला. धन्यवाद.